नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस पी जाधव, प्रभावती विद्यालय विद्यानगर परभणी ऑनलाईन सरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज वर्ग 10वा विषय मराठी यामध्ये पाठ्यपुस्तकात क्रमांक 3वर असलेला पाठ आजी कुटुंबाचं आगळ हा आज अभ्यासणार आहोत. आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ आहे डॉक्टर महेंद्र कदम यांचा. तर डॉक्टर महेंद्र कदम यांचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊयात. मराठीचे अभ्यासक आणि लेखक. त्यांची मराठीची वर्णनात्मक भाषाविज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार हे कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ. ग्रामीण घरांची रचना ही ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचं वर्णन पाठात वाचायला मिळतं. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचं महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक डॉक्टर महेंद्र कदम यांचा व्हिडिओ आपण पुढच्या स्लाईडवर बघणार आहोत. या पाठाला नेमकं आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक का देण्यात आलं, या पाठामध्ये नेमकी काय माहिती आहे, ही प्रत्यक्ष आपण डॉक्टर महेंद्र कदम यांच्याकडूनच ऐकूयात. तर पुढील स्लाईडवर आपण ही माहिती अभ्यासणार आहोत, ती काळजीपूर्वक ऐका. पश्चिम महाराष्ट्रामध्ये की जिथं पाऊस कमी पडतो
सगळ्या महिला भाजेमध्ये एकत्र आले की दिवसभराच्या किंवा त्या गावामध्ये ज्या काही महत्वाच्या घटना घडतात त्या घटनांची चर्चा तिथं आमच्या त्या भाजेमध्ये व्हायची. तर त्या स्त्रीबद्दल तुम्ही वाईट चर्चा करू नका, कारण त्या स्त्रीच्या जगण्याच्या सगळ्या धारणा तुम्ही समजून घ्या. हे सांगणं जे होतं, त्या सगळ्या चर्चेचं सार काढणं जे होतं ते त्या अर्थानं ते संपादक येत होतं आणि वर्तमानपत्र म्हणताना माझं बोल येतं की त्या गावातल्या सगळ्या घडामोडी तिथे चर्चा करायची. त्या अर्थाने ते वर्तमानपत्र एखाद्या कोणत्या पेपरच्या याच्यात चर्चा तशी चर्चा म्हणजे जुन्या काळात वर्तमानपत्र नव्हते. मग गावात जे घडलेले ते तिथं येऊन चर्चेला जायचं. हे जे संस्कार असतात तर तो म्हणजे संपादकीय संस्कार असतात. त्यांनी काल्पनिक अर्थानं पण ते मला महत्वाचं वाटलं म्हणून मी ते नोंदवले. तर आणि या सगळ्या तुम्ही जो आजीचे जे वर्णन केलं ते अतिशय सुंदर, म्हणजे तो डोळा असताना आजीचं चित्र आपल्या समोर उभं डोळ्यासमोर एवढं चांगलं नसेल. आणि आम्हालाही असं लिहायला यावं मला एक सातत्यानं प्रश्न विचारला जातो की महिलांच्या बाबतीत विशेषतः की तुम्हाला हे महिलांचं चित्रण खूप छान कसं आहे. तर त्याचं एक कारण आहे की या माझ्या आजी बरोबर माझी एक चुलत आजी पण माझ्या वाड्यात आणि ती आजी अशी होती की गावातल्या कोणत्याही पुरुषाला जर एखादं महत्वाचं काम करायला जायचं असेल तर तो पुरुष आमच्या वाड्यात यायचा आणि त्या आमच्या आजीला काहीतरी उचलवायचा आणि त्याच्या 2 शिव्या पाहतो बाहेर पडायचा. एक साधारण गावामध्ये असं समज होता की या म्हातारीनं मला शिव्या दिल्या की माझं काम होणार. आणि मग त्याच्यामुळे काय व्हायचं की अनेक माणसं येत जा करायची. त्याच्यामुळे मला आजीच्या निमित्तानं मला महिलांचे छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचे डायलॉग, त्यांचे स्वभावाचे छोटे छोटे पैलू मला कळत गेले. आणखीन एक कारण माझं असं झालं की माझी आई माझ्या 5वीत असताना वारली. वयाच्या 10व्या वर्षी माझी आई. तर त्याच्यानंतर मला माझ्या पणजीनं, माझ्या 2 मावशांनी आणि माझ्या मोठ्या बहिणीने सहभाग केला. तर त्याचा एक परिणाम असा झाला की प्रत्येक पुरुषामध्ये जो एक इनर सिक्युरिटीचा जो भाग असतो तर ती अंतर्गत सुरक्षा आई करत असते. पण दुर्दैवानं माझा तो कॉर्नरच नाहीसा झाल्यामुळं मला या सगळ्या महिलांच्याकडं मी खूप बारकाईनं आई शोधत राहिलो आणि त्याच्यामुळे मला ते आजी किंवा एक स्त्री म्हणून मला ते नीटपणे समजून घेतात. हे लिहायचंच असेल तर मला तर एक साधी गोष्ट आहे, लिहिण्यासाठी फार मोठी प्रतिभा लागते असं नाही. लिहिण्यासाठी फक्त एक आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे करा. तुम्ही तुमच्या माणसांशी त्यांच्या गुणदोषांसह बोला आणि त्यांच्या सोबत राहा. एवढं जरी केलं तर मला वाटतं की तुम्हाला काही चांगला लिहिता येऊ शकते किंवा माणसांच्याकडे पाहता येऊ शकतं. याचा दुसरा अर्थ असा आहे की मला जो या पाठातून मेसेज द्यायचा तो मेसेज आहे की ठीक आहे, तुम्हाला भरपूर भरणी घ्या, तुम्ही मोठी स्वप्न पहा, परंतु किती मोठी स्वप्न पाहताना आपण आपली पाहिजे ठेवणं आणि आपल्या जुन्या माणसांच्याकडं नीटपणे पाहणं एवढं जरी केलं तर मला वाटतं जगात तुम्हाला कोणत्याही पातळीवर लढायला कमतरता बसणार किंवा लढणं कठीण होणार. पण एक गोष्ट आपण या पाठाच्या निमित्तानं शेवटचा संदेश म्हणून लक्षात ठेवा की मी माझ्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबांच्या खांद्यावर बसलेलो असतो आणि म्हणून मला आजीपेक्षा किंवा आईपेक्षा जास्त दिसतं, परंतु आपण नेमकं हे विसरतो की आपण कोणाच्या खांद्यावर बसतो. तर तो खांदा जर काढून घेतला तर तुम्हाला आई वडिलांच्या इतकं सुद्धा दिसणार नाही. हे भान या पाठातून यावं आणि त्या दिशेनं तुम्ही तो पाठ अभ्यासावा असं मला वाटतं. खूप मजा आली सर. आता आम्हाला असं वाटतं की कादंबरी पूर्ण वाचावी. आणि या प्रकारचे प्रश्नामुळे तुमच्या पण मला एकदम सहज पद्धतीने सोडवत आहे. एकतरी कादंबरी वाचलीच पाहिजे. ती याच्यासाठी वाचायला पाहिजे की कुटुंब हा कोणत्याही समाज व्यवस्थेचा आणि संस्कृती व्यवस्थेचा भाग असतो आणि याच्यावरचे जे कृतीयुक्त अध्यापनाचा जो भाग आहे तुम्हाला, तर तुम्ही साधे प्रयोग करावे की आजीवरती एक निबंध लिहायचा प्रयत्न करावा. त्याच्यातले जे खेळ आहेत ते खेळ आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळेमध्ये किंवा गल्लीमध्ये घरामध्ये त्यातला एखादा दुसरा खेळ खेळण्याचा प्रयत्न करावा. त्याच्यात आणखी एक बेंगरीचा जो प्रकार आहे त्या खेळामध्ये, तर ते बेंगरी म्हणजे बाबळीचे काटे असतात. तर ते काटे साधारण यल सेटमध्ये असतात. तर ते एका काट्याला आम्ही हाताने धरायचं. एक शेळीची लेंडी म्हणजे तुम्हाला आता जे आपल्याला सगळं रेडीमेड मिळतं तर ते आम्हाला मिळायचं. तर ती एक लेंडी वाळलेली पूर्ण काट्यात ओवायची. त्याच्या पुढं तरवळाचं जे झाड असतं तर त्याची शेंग, त्या शेंगामध्ये छिद्र पाडून ते ओवायचे आणि नंतर पुढे ती लेंडी
विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे लेखक डॉक्टर महेंद्र कदम यांनी या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपल्यासमोर मांडली. ती तुम्हाला आवडली असेल आणि या पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेतून एक गोष्ट लक्षात आली असेल की जी घरातली मोठी माणसं असतात, जे म्हातारी माणसं असतात, यांचे आचार विचार, यांच्या व्यक्तिमत्वाचा आपण मान सन्मान राखावा, हा संदेश या पाठाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. यानंतर आपण या पाठाच्या स्वाध्यायाकडे वळणार आहोत. या पाठाचा स्वाध्याय इयत्ता 10वी मराठी, आजी कुटुंबाचं आगळ. या स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणारे प्रश्न आपण अभ्यासूयात. पहिला प्रश्न, पाठात आलेल्या खेळांचं वर्गीकरण करा. तर या पाठामध्ये आलेले बैठे खेळ कोणकोणते आहेत? तर नंबर 1 चिंचोके, नंबर 2 गजगे, नंबर 3 खापराच्या भिंगऱ्या, नंबर 4 जिबल्या, नंबर 5 मुंगळा. तसेच या पाठामध्ये आलेले मैदानी खेळ कोणते? तर या पाठामध्ये आलेले मैदानी खेळ हे देखील 5 आहेत. कोणते कोणते आहेत ते? तर 1 नंबर विट्टीदांडू, नंबर 2 भोवरे, नंबर 3 कुरीचा डाव, नंबर 4 गोट्या, नंबर 5 सूरपारंब्या. प्रश्न क्रमांक 2 की खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा. मग ती मुद्दे कोणती कोणती दिलेली आहेत? तर ती 3 मुद्दे दिलेली आहेत की या 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आजीचं शब्दचित्र या पाठामध्ये नेमकं काय सांगितलंय ते रेखाटायचं आहे. ते 3 मुद्दे कोणते आहेत? नंबर 1 आजीचे दिसणे, नंबर 2 आजीचे राहणीमान आणि नंबर 3 आजीची शिस्त. तर यापैकी आपण पहिला मुद्दा बघूयात की आजीचे दिसणे. बघा, आजीचे दिसणे. आजीला 5.5 फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात, त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठकण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते. दुसरा मुद्दा आहे आजीचे राहणीमान. त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगाची 9वारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे. तिसरा मुद्दा आहे आजीची शिस्त. तर आजीची शिस्त या मुद्द्यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आप परभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत. त्यावेळी ती बायकांना सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे. यानंतरचा प्रश्न आहे की विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. यामध्ये 2 गट दिलेले आहेत, अ गट आणि ब गट. अ गटामधले शब्द आहेत आळस, आदर, आस्था, आपुलकी. तर ब गटातील शब्द आहे अनास्था, दुरावा, उत्साह, अनादर. तर ह्या जोड्या आपल्याला या पुढील स्लाइडनुसार आपल्याला लावता येतील. बघा, आळस त्याची विरुद्धार्थी जोडी आहे उत्साह. आदर त्याची विरुद्धार्थी जोडी आहे अनादर. आस्था याची विरुद्धार्थी जोडी आहे अनास्था. आणि नंबर 4 वर जो शब्द दिलेला आहे आपुलकी, त्याची विरुद्धार्थी जोडी आहे दुरावा. प्रश्न क्रमांक 4 खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा. तर खाली 3 वाक्य दिलेली आहेत आणि या 3 वाक्यांमध्ये वाक्यप्रचार कोणता आलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की लाल रंगाच्या लाईनने तो अंडरलाईन केलेला आहे. बघा, पहिलं वाक्य सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. तर या वाक्यामध्ये कटाक्ष असतो हा वाक्यप्रचार आहे. दुसरं वाक्य 2 व्यक्तीतील संवादाच्या तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. यामध्ये कानोसा घेणे हा वाक्यप्रचार आहे. तर तिसरं वाक्य, यामध्ये 2 वाक्यप्रचार आलेले आहेत. बघा, ते कोणते कोणते आहेत की कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
आता या वाक्यात दोन वाक्यप्रचार आहेत. कोणते कोणते? हुकूमत गाजवणाऱ्या हा एक वाक्यप्रचार आहे आणि दुसरा वाक्यप्रचार आहे नजरेतून उतरतात. यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक 5, कंसातील विशेषणांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. आता या ठिकाणी कंसामध्ये हिरव्या रंगामध्ये जी शब्द दिलेली आहेत ती सगळी विशेषणे आहेत. ती कोणती कोणती विशेषणे दिलीत? खूप, त्याचा, आंबट, अधिक, द्विगुणित, आमची. आता या विशेषणांचा वापर खाली दिलेल्या वाक्यांमध्ये करायचा आहे. स्क्रीनवर तुम्हाला वाक्य दिलेली आहेत आणि या वाक्यांमध्ये लाल रंगाचे जे शब्द आहेत ही विशेषणे त्या वाक्यात वापरली गेलेली आहेत. पहिलं वाक्य, समुद्रकिनारी आमची सहल गेली होती. या वाक्यात आमची हा शब्द वापरण्यात आला. नंबर 2, खूप दिवसानंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्विगुणित झाला. या वाक्यात द्विगुणित हे विशेषण वापरण्यात आलं. नंबर 3, विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे. या वाक्यात अधिक हे विशेषण वापरण्यात आलंय. यानंतरचं वाक्य, रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात. या वाक्यात आंबट हे विशेषण वापरण्यात आलं. मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे. या वाक्यात खूप हा शब्द विशेषण म्हणून वापरण्यात आला. राजू कबड्डी छान खेळत होता, परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला. या वाक्यामध्ये त्याचा हे विशेषण वापरण्यात आलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे की खालील शब्दांचे 2 स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा. आता या प्रश्नामध्ये 4 शब्द देण्यात आलेले आहेत की ज्यांची 2 स्वतंत्र अर्थ आपल्याला लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे वर, दुसरा आहे ग्रह, तिसरा आहे काठ, चौथा आहे अभंग. वर या शब्दाचे 2 अर्थ बघूयात. त्याचा एक अर्थ होतो वरची बाजू आणि दुसरा अर्थ होतो नवरा. त्यानंतरचा शब्द आहे ग्रह. या शब्दाचे 2 अर्थ कोणते कोणते आहेत? तर ग्रह या शब्दाचा एक अर्थ होतो तारा आणि दुसरा अर्थ होतो समज. काठ या शब्दाचा एक अर्थ होतो किनारा, दुसरा अर्थ होतो लुगड्याची किनार. अभंग या शब्दाचा एक अर्थ होतो न भंगणारे आणि दुसरा अर्थ होतो एक छंद. यानंतर आपण स्वमताकडे वळणार आहोत. स्वमतावर आधारित प्रश्न आपण बघूयात. पहिला प्रश्न की आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल. बघा की आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरचंही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतचे सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजीत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवड टिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या गुपिते उघड व्हायची. सगळ्या जणी बातम्यांवर चर्चा करीत त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची. वर्तमानपत्राचे वार्ताहर गावातून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. यानंतरचा प्रश्न आहे की तुलना करा किंवा साम्य लिहा. आगळ वाड्याचे कवच, आजी कुटुंबाचे संरक्षक कवच किंवा आजी म्हणजे घराचा आधार हे विधान सोदाहरण पटवून द्या. तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. आगळ म्हणजे उंची रुंदीला 9 इंच आणि लांबीला 6 फूट असा भक्कम सागवनी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते. प्रस्तुत उतार्यात आजीची भूमिका ही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावत राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते.
नंतरचा प्रश्न, पाठात चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा. आपल्याला खालीलप्रमाणे ते विचार स्पष्ट करता येतील. या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचं चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंब प्रमुख होती. कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत हे आजी ठरवत असे. या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पाडतात. याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे, पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कुणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान-सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धत टिकली नाही. यानंतरचा प्रश्न आहे की पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. या पाठाचं शीर्षक काय आहे? आजी कुटुंबाचं आगळ. मग या पाठाला नेमकं आजी कुटुंबाचं आगळ हे नाव का देण्यात आलं तर ते आपल्याला खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोंडे असतच. शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कुणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कुणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कुणाचाही हल्ला होणे शक्य नसे. त्यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते. पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाची सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे, म्हणजे त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनाचा एक चांगला फायदा होई. कुटुंबातील कुणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे. नंतरचा प्रश्न दिलेला आहे की तुमच्या गावाकडे खेळल्या जाणाऱ्या खेळांची माहिती मिळवा व त्याचा संग्रह करा. तर आपण काही खेळांच्या बाबतीत या ठिकाणी माहिती अभ्यासणार आहोत. पहिला खेळ आहे गोट्या, ज्याला कांच्या या नावानं देखील ओळखलं जातं. तर गोट्या हा खेळ कसा खेळला जातो बघा. ही 4-5 गोट्या घेऊन मुलं छोट्या मैदानावर येतात. मातीत एक छोटा गोल खड्डा करतात, ज्याला गल असे म्हणतात. ठराविक अंतरावरून मुलं हातातील गोटी गलीच्या दिशेने फेकतात. नंतर आळीपाळीने ठराविक अंतरावरून हातातील मोठ्या गोटीने गलीजवळ असलेल्या स्वतःच्या गोटीवर नेम धरून मारतात, जेणेकरून ती गोटी गलीत गेली पाहिजे. ज्याची गोटी आधी गलीमध्ये जाईल त्याला गुण मिळायचे. अशा प्रकारे हा खेळ आणखीही वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येतो. यानंतरचा खेळ आहे लगोरी. बघा, लगोरी हा खेळ कसा खेळतात. या खेळात 7 ते 11 खेळाडूंचे 2 संघ असतात. या खेळात वापरल्या जाणाऱ्या चपट्या लाकडी गोल ठोकळ्यांना लगोरी म्हणतात. पूर्वी ही लगोरी फरशीच्या किंवा विटांच्या तुकड्यांची असायची. प्रत्येक संघातील एक खेळाडू लगोरी फोडण्यासाठी येतो. लगोरी फोडण्यासाठी 3 वेळा चेंडू मारण्याची संधी मिळते. लगोरी फोडण्यासाठी फेकलेला चेंडू अडविण्यासाठी व झेलण्यासाठी रचलेल्या लगोरीच्या मागे विरुद्ध संघाचा एक प्रमुख क्षेत्ररक्षक असतो. यानंतरचा खेळ आहे विटीदांडू. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते. याशिवाय विटीसाठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते. खेळात अनेक खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा खेळ वैयक्तिक व सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो.
टॉस करून राज्य कुणावर ते ठरवले जाते. जमिनीवर छोटासा खड्डा खोदून गल तयार केली जाते. त्या खड्ड्यात विटी आडवी ठेवून दांडूने ती दूर भिरकावली जाते. बाकीचे खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात. यानंतरचा खेळ आहे भोवरा. लाकडापासून तयार केलेल्या शंकू आकाराच्या भोवऱ्याला सहसा लोखंडाचे एक निमुळते टोक असते. त्यास आरू असे म्हणतात. दोरी किंवा जाळी गुंडाळण्यासाठी केलेली ही सोय असते. दोरी भोवऱ्याच्या सभोवती गुंडाळून त्याचे गाठ मारलेले एक टोक हातात धरून भोवरा जमिनीवर झटकल्याने फेकला जातो व फिरवला जातो. त्यानंतरचा खेळ आहे सूरपारंब्या. हा खेळ जवळपास ग्रामीण भागात खेड्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. हा खेळ वडाच्या झाडावर खेळला जातो. या खेळात ज्याच्यावर डाव आलेला असतो तो झाडाच्या खाली असतो आणि बाकीचे झाडावर. झाडाच्या खाली एक छोटे वर्तुळ आखलेले असते. त्या वर्तुळात 1 ते 1.5 फुटाची एक छोटी काठी ठेवलेली असते. बाकीच्या सदस्यांपैकी एकाने ती काठी लांब फेकायची आणि सर्वांनी झाडावर चढून बसायचे. यानंतरचा प्रश्न आहे की गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा. तर सध्याचे जे खेळ आहेत, आधुनिक खेळ आणि गावाकडचे खेळ यांच्या स्वरूपाबाबत मित्राशी आपल्याला खालील मुद्द्यांद्वारे चर्चा करता येईल किंवा खालील प्रकारे आपल्याला चर्चा करता येऊ शकते. गावाकडे खेळले जाणारे विविध खेळ आता लोप पावत आहेत. त्या खेळांची जागा आधुनिक खेळ, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, मोबाईल व संगणकावरील खेळ यांनी घेतली आहे. गावाकडचे खेळ हे विविध अंगी असल्याने आरोग्य व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. परंतु शहरीकरणाने हे खेळ मागे पडून आधुनिक खेळांचे आकर्षण मुलांच्या मनात निर्माण झाले आहे. तर मित्रांनो, आपण आजी कुटुंबाचा आगळ हा डॉक्टर महेंद्र कदम यांचा पाठ या ठिकाणी अभ्यासला आहे. या पाठावरील स्वाध्यायामध्ये समाविष्ट असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.